नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची बोकडाच्या रक्तीची झणझणीत भाजी. पारंपरिक मसाले, गावाकडची चव आणि सोपी पद्धत. ही रेसिपी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भाताबरोबर चविष्ट लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मटणपेक्षाही चविष्ट बोकडाच्या रक्ताची मसालेदार भाजी. गावाकडचा खास बेत बोकडाच्या रक्ताची झणझणीत भाजी कशी बनवायची ते पाहूयात. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशा रक्ताची भाजी कशी बनवायची पाहूयात. अस्सल गावरान बोकडाच्या रक्ताची चुलीवरची खास पद्धत मी ते दाखवणार आहे. तर त्यासाठी ते आपण घेतलेले आहोत 2 मोठे कापलेले कांदे. बारीक असे चिरून घ्यायचे. 2 मोठे कांदे आपण कापून घेतलेले आहेत. इथे पहा, चुलीवरची झणझणीत ही बोकडाच्या रक्तीची भाजी आपण इथे बनवणार आहोत. स्टेप बाय स्टेप फॉलो करा. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आपल्याला. सगळ्यात आधी आपण कांदा घालून घेतलेला आहोत. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मटण तर तुम्ही खूप खाल्लं असेल, पण बोकडाच्या रक्तीची ही भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. गावाकडची ही पारंपरिक रेसिपी आजही लोक आवडीने खातात आणि आवडतं पण. ही एकदम झणझणीत भाजी बनते. सगळ्यांनाच खूपच आवडते. ही पहा, बोकडाची ताजं जे रक्ती असते ती आपली ही रक्त आहे. याचा आपण भाजी बनवणार आहोत. भाजी बनते फक्त अस्सल गावरान स्वयंपाकात, नाहीतर इकडे आपल्या इथे नाही. तर मी गेले होते गावाकडे, तिकडे बनवलं आईने ही झणझणीत बोकडाचं रक्तीची भाजी. तर इथे पहा, कांदा व्यवस्थित फ्राय झाला की ते जे ताजी रक्त आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. लगेचच घट्ट व्हायला लागतं. यामध्ये घातल्या घट्टपणा व्हायला सुरुवात होते. ही भाजी एकदम चविष्ट लागते. अगदी कोणीही सहज बनवू शकाल एवढी सोपी आणि एकदम टेस्टी भाजी होते. कशाची आहे हे समजणारच नाही, एवढी टेस्टी बनते. माझ्या आजीची ही रेसिपी माझ्या आईनेही बनवते असं लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगणार आहे गावरान खास टिप्स. तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा मंडळी. आता आपण यामध्ये तिखट घालून घेऊयात. चवीनुसार आपल्या तिखट आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जसं मी इथे अंदाजे इथे घालून घेतलेलं आहे. थोडंसं झणझणीत असला तरच आपल्याला ह्या भाजीची चव आणि कळेल आणि याचा आनंद बी आपल्याला घेता येईल. त्यामुळे थोडी ही भाजी झणझणीत बनवावी लागते. तर पहा, आता आपली रक्ती जी आहे ते थोडं घट्ट होत आहे. आणखीन घट्ट होऊ द्यायचं. यामध्ये तिखट, मीठ सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण मीठ घालून घेऊयात. तिखट, मीठ आणि कांदा हे फक्त 3च वस्तू आपल्याला लागतात ही भाजी बनवायला. यामध्ये कोणताही मसाला वापरायचा नाही. याचा चव जातो. जर तुम्ही यामध्ये मसाले वापरले तर याचा चव जातो आणि व्यवस्थित लागत नाही. आता हे सगळं मस्त शिजवून घ्यायचे 5 ते 10 मिनटासाठी. मंडळी, तुम्हीही कधी खाल्लात का अशी ही भाजी? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही बोकडाच्या रक्तीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका. मटणलाही लाजवेल अशी ही आपली रक्तीची भाजी आहे. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल मंडळी. पहा, इथे आपली ही भाजी घट्टसर अशी होत आहे. 1 ते 2 मिनटासाठी आणखीन ह्याला परतून घ्यायचं आहे. यावर झाकण लावून 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण परतून घेतलं आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणखीन आपल्याला शिजवायचं आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. जर तुम्हाला वडी देखील बनवायचं असेल तर सगळ्यात आधी जसा रक्त आहे तसाच आपण उकळत्या पाण्यात घालून घेतला तरीही मस्त असा शिजतो आणि त्याचा वडी बनला जातो. ती बनवला तरीही एकदम बेस्ट लागते. पहा, इथे मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. अशी ही फायनली आपली ही रक्तीची भाजी तयार झालेली आहे.
बोकडाच्या ताज्या रक्ताची झणझणीत भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.